नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्रातील जनता तुमच्या एकत्र येण्याची वाट बघते। उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर मातोश्री बाहेर लावण्यात आले। एकत्र यायला आम्ही तयार आहोत, कारण महाराष्ट्रासमोर आमचे वाद किरकोळ आहेत असं मत दोन्ही ठाकरे बंधूंचं आलं। मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर अनेकांचं थेट राजकीय नुकसान होणार आहे। अनेकांचे धाबे त्यामुळे दणाणलेत। त्यातच ठाकरे बंधू एकत्र आले तर राणेंची कोंबडी कशी काय चोरीला जाणार याचा अर्थ काय बघणार आहोतच। तत्पूर्वी ठाकरे एकत्र येणार या चर्चेनं काय आग लागू शकते ते एकनाथ शिंदेंच्या त्या व्हिडिओमधून दिसून आलंच। तो व्हिडिओ एकदा बघा। सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। या व्हिडिओवरून शिंदेंचा संताप स्पष्ट दिसतोय। आता राणे यांची प्रतिक्रिया देखील बोलकी आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार या विषयावर पत्रकारांनी राणेंना विचारलं, त्यावर राणे काय म्हणाले? त्यांची जी प्रतिक्रिया होती ती बोलकी होती, बरंच काही सांगणारी होती। बघा, जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली होती आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात आणि सामना अग्रलेखात राणेंवर जोरदार टीका करताना एक उपरोधिक भाष्य केलं होतं। ते असं म्हणाले होते की ज्यांचं काही वय नव्हतं, ज्यानं कोंबड्या चोरल्या होत्या, त्याला आपण मोठं केलं, मुख्यमंत्री केलं आणि आज तो आपल्याला शिव्या देतोय। तिथूनच खरं तर राणे आणि ठाकरे वाद सुरू झाला। मात्र बाळासाहेब असताना राणेंनी एवढे शाब्दिक हल्ले केले नाही जेवढे ते आता करतायत। उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख असेल किंवा मग उद्धव ठाकरेंच्या कानाखाली मारायची भाषा असेल, राणे मधल्या काळात खूप काही बोलून गेले। त्यांना त्याचा त्रासही झाला, भरल्या ताटावरून त्यांना अटकही झाली होती, आपण ते सगळं बघितलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंना संपलेलं बघून सर्वाधिक जास्त आनंद राणेंना होत असणार हे नाकारून चालणार नाही। मात्र आता या आनंदात थोडं विघ्न येताना दिसतंय, कारण ठाकरे बंधू एकत्र येणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत। त्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा नारायण राणेंनी दोन भाऊ एकत्र येणार याची खिल्ली उडवली आहे। अरे, दोन भाऊ एकत्र यायला आम्हाला नको का? या, एकत्र या। ते राजकारणात सक्रिय आहेत। आता राजकारणात संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? काय आहे आता त्यांच्याकडे? 20 झाले हो आमदार, शिवसेनेचे आमदार 20 झाले असं राणेंना म्हणायचं होतं। पुढच्या निवडणुकीत त्यांचे 5ही नसतील, 5ही आमदार उद्धव ठाकरेंची निवडून येणार नाहीत। दुसऱ्याकडे काहीच नाही। म्हणजे राज ठाकरेंना उद्देशून नारायण राणे असं म्हणत होते की दुसऱ्याकडे काहीच नाही, ते आमचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, पण त्यांचे 20 आमदार व्हावेत आणि त्यांचे 5 बस 25 असं म्हणून नारायण राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली। आता बाळासाहेब राणेंना कोंबडी चोर म्हणायचे म्हणजे ते खरंच कोंबडी चोर होते असं नाही बरं का, उपहासात्मक वर्णन ते होतं। थोडक्यात कोंबडी चोर हे राणेंच्या पूर्वीच्या साध्या आणि गरिबीचं बाळासाहेबांनी केलेलं एक उपरोधिक आणि अपमानास्पद वर्णन। नारायण राणे हे कधी काळी शिवसेनेचे फायरबँड नेते होते, तसेच ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून देखील समजले जायचे। नारायण राणे यांचा एक मित्र होता, हनुमंत परब नावाचा असं सांगितलं जातं। चेंबूरच्या सुभाषनगर भागात ही जोडी खूपच फेमस होती आणि नकळत्या वयात हे दोघेही जण चेंबूरमध्ये काहीसे हुल्लडबाजी करायचे। त्यावेळी या दोन्ही मित्रांनी काही कोंबड्या देखील चोरल्या होत्या असं सांगण्यात येतं। त्यांच्यावर तसा आरोप झाला आणि असं म्हटलं जातं की त्यांची ही चोरी एकदा पकडली गेली तेव्हा शिवसेनेच्या एका तालेवार नेत्यांना या दोघांना सोडवलं होतं असं देखील सांगितलं जातं। त्यात किती तथ्य आहे हे खरं तर नारायण राणे किंवा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते जे आहेत तेच सांगू शकतील। त्यामुळं ठाकरे आणि राणेंचा विषय आला की कोंबडीमध्ये येते। आता काँग्रेसमध्ये स्थिर होण्याचा आणि आपल्या मुलांचं भविष्य सेटल करण्याचा मधल्या काळामध्ये राणेंनी प्रयत्न केला, पण ते काही जमलं नाही। राणेंनी स्वतःचा पक्ष काढून काही जमतं का त्याचाही प्रयत्न केला, पण तेही जमलं नाही आणि अखेर भाजपा नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी राणेंना पचनी पडली। राणे खासदार आणि दोन्हीही मुलं आमदार आणि त्यातला एक मंत्री, आता असं सगळं नीट चाललंय। पण आता ठाकरे बंधू एकत्र आले तर राणेंची हीच कोंबडी पुन्हा चोरीला जाऊ शकते। म्हणजेच जे सगळं जस्ट लाईक वाव असं सुरू आहे ते सगळं तसं नसणार आहे, ते विस्कटू शकतं। बसलेली घडी राणेंची विस्कटू शकते। त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा डाव फसू शकतो। एवढंच नाही तर 2029च्या विधानसभेची गणितं देखील बदलू शकतात आणि तसं झालं आणि ठाकरे सत्तेत आले तर सुडाचं राजकारण होणार हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाची जी संस्कृती होती यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात ती आता राहिलेली नाहीये। संजय राऊत उघडपणे बोलून दाखवतात की जर
भविष्यात आमची सत्ता आली तर प्रत्येक गोष्टीचा बदला घेतला जाईल. ठाकरे बंधू एकत्र आले आणि सत्तेत आले तर याचा विचार करूनच अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत. जसे ते शिंदेंचे दणाणलेत तसेच राणेंचे देखील दणाणलेत. फरक फक्त एवढाच आहे की शिंदेंचे भाव व्हिडिओमधून प्रगट झाले. राणेंनी खिल्ली उडवून विषय क्षुल्लक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, तर फडणवीस आपल्या भावनांवर ताबा ठेवून आहेत. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल घडू शकतो यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.